Radio Mirchi 98.3 FM presents. बेभान होने देऊ टक्कर चला, हंगामा हो दे चढे खेळाची मजा, तशन जोशात हो दे घेऊ आव्हान हे गारू साऱ्यांचा हा माजरे, चला जोशात भिडूया हंगामा होऊ दे, जिरूया यांची मस्ती पेकाट मोडू चला, अंगावर येऊ त्याला शिंगावर घेऊ चला, हमको समझा क्या वी आर ऑन, टशन पे होगा जशन जिंकून जाऊ आपण, आम्ही लय भारी वी आर ऑन. कसं आहे, मुळात पालेकरांचा आणि माझा संबंध खूप वर्ष आहे. खरं तर तो वडिलांपासून आहे आणि ते उत्तम दिग्दर्शक आहेतच. आणि मी त्यांच्याबरोबर पूर्वी मुखवटे नावाच्या नाटकातही काम केलं होतं. पण मला असं वाटतं की किंबहुना मी दिग्दर्शक असल्यामुळे अभिनेत्यांनी माझं ऐकावं आणि मी सांगतो त्या दिशेने जावं असं मला नेहमी वाटत असल्यामुळे मुळात ती शिस्त माझ्यात आहे. त्यामुळे उलट एक दिग्दर्शक ज्याला पक्का फोकस आहे त्याच्याबरोबर काम करायला केव्हाही जास्त मजा आली मला दिग्दर्शक म्हणून. त्यामुळे मुळात त्यांचा आदर ठेवूनच काम करणं हे ठरलेलं होतं. दुसरं मला आणि मजा आली विशेष की माझा विनोद आवडता प्रकार आहे. म्हणजे किंबहुना मी जास्त विनोदी नाटकं दिग्दर्शित केली. पण या सिनेमामध्ये त्यामुळे मला मजा अशी वाटली की आपण बऱ्याचदा कसं करतो की ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर्स क्रिएट करून त्यातनं काही गमती तयार करतो. याच्यात तसं बिलकुल होत नाही. सगळी माणसं त्यांच्या स्वभाव विशेषाप्रमाणे येतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती होते. या सिनेमामध्ये मी एक रवी मारणे एक क्रिकेटर आहे तो रोल करतोय आणि जे सिनियर्स आहेत त्यांच्या वतीने मी क्रिकेट मॅच खेळतो. हरणं जिंकणं काय होतं पुढे हे आता सांगण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे मला असं वाटतं की तो चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पण मला असं वाटतं की जी लता मारणे आहे जे कॅरेक्टर मी प्ले केलंय तो थोडा भावनिक ट्रॅक आहे. म्हणजे इमोशनल होते ही बाई आणि लांबी छोटी आहे या भूमिकेची. पण तिचं तरी सुद्धा ही बाई खूप मोठी आहे. ही स्त्री म्हणून खूप मोठी आहे. अगदी शेवटचे दिवस मोजते. ती खूप गंभीर आजार आहे तिला. पण तरी सुद्धा मन तिचं पॉझिटिव्ह आहे. खूप पॉझिटिव्ह विचार आहेत आणि हीच पॉझिटिव्हिटी ती तिच्या नवऱ्याला देते. कारण तिचं नवऱ्यावर प्रेम आहे तितकंच क्रिकेटवरही प्रेम आहे. एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड बिकॉज एवढ्या सगळ्या कलाकारांना जवळ 25-30 सगळे थिएटरमधले सिनेमातले गाजलेले टॉप कलाकार सगळे एकत्र आणून त्यांची मोड बांधून त्या 10-15 दिवस त्यांना एकत्र ठेवून आपला सिनेमा निर्माण करणं योग्य त्या वेळेत ही मोठी तारेवरची कसरत होती. आणि ती अमोल आणि संध्यानी इतकी शिस्तीत घडवून आणली की त्यांना सलाम. इतर कुटुंब जशी आहेत तसंच आमचं सुद्धा कुटुंब आहे याच्यामध्ये. अमोल पालेकर यांच्याबरोबर मी आधी म्हणजे ते अमॅटर्स मध्ये जेव्हा काम करत होते अनिकेत मध्ये तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्या बँकेची एकांकिका. त्यामुळे मला अमोल पालेकर डायरेक्टर म्हणून आधीपासून माहिती होते. नंतर मग ते हिंदीत गेले, मग ते हिरो म्हणून गाजले, खूप ऍक्टर म्हणून गाजले. पण माझी त्यांची ओळख अशी आहे की मला माहिती आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर एकदा काम करायची इच्छा होती केव्हा ना केव्हा तरी. ती आता पूर्ण झाली. बहुत अलग एक्सपीरियंस था क्योंकि पहली बार मैं एक मराठी फिल्म कर रही हूँ. दैट वाज अ बिग चैलेंज. इट वाज ग्रेट टू वर्क विद अमोल एज अ डायरेक्टर. मला असं अनुभव आला की जेवढी धमाल कॅमेऱ्याच्या समोर येते तेवढी धमाल कॅमेऱ्याच्या मागे पण आम्ही केली. त्याच्यामुळे हे सगळे आता जे कॉमेडीमध्ये असलेले जे लोक सगळे सध्या आहेत ते लोक आणि आम्ही थोडे सिनियर लोक असे एकत्र आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. आणि थोडा लिटल डिफरंट काइंड ऑफ रोल. मी हेनपेक्ट हजबंड झालो याच्यामध्ये थोडासा. म्हणजे मी घर सांभाळणारा पण बायको सगळ्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज सांभाळणारी आणि तिचे सगळे ब्युटिशियन्स जे काय तिचे एक्सपेरिमेंट्स आहेत तिथे माझ्यावर करते. म्हणजे लाईक तिचं काही हेअर क्रीम असेल ते मला जास्ती केस यावेत म्हणून किंवा ब्युटी किंवा बिफोर एनी क्रिकेट मॅच एक एनर्जी ड्रिंक देणं वगैरे असेच प्रकार ती मला सांभाळत असते याच्यामध्ये. आणि मी तिचं डॉमिनन्स पण थोडाफार एन्जॉय करतो. असं थोडासा वेगळा कॅरेक्टर याच्यामध्ये आहे.